आज होती संक्रांती आणि त्यासाठी मला जायचं होतं मंदिरासाठी। हे जे मातीचे खण आणलेले होते ना, तर म्हटलं ते सर्व पाण्याने स्वच्छ धुवून काढावे। त्यावरती मातीच्या या 3 वाट्या पण आहेत, पण अजून बारीक बारीक छोट्या पण वाट्या होत्या। आता त्या कशासाठी असतात ते काय मला माहिती नव्हतं। 15 खण होते। त्यानंतर ते स्वच्छ धुतले, थोड्या वेळ वाळायला ठेवले, त्यानंतर एका परातीत भरले आणि त्यानंतर म्हटलं आता ओसा बनवायला घेऊया। तर एका मोठ्या ताटामध्ये मी ज्वारीचे कणस, ऊसाचे तुकडे, मुगाच्या शेंगा, हरभऱ्याचे गट्टे, वालाच्या आणि पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोरं आणि गव्हाच्या ओंब्या टाकल्या। शेवटी मी तीळ पण टाकले। तर छान असा ओसा बनवून तयार झाला। सर्व मिक्स करून बाजूला ठेवून दिला। आता म्हटलं ना छान अशी साडी वेअर करून ना तयार वगैरे व्हावं। आता ही जी साडी आहे ती 5 वर्ष जुनी साडी आहे। 5 वर्षापूर्वी मी घातली होती आणि त्यानंतर डायरेक्ट आज घातलेली आहे। तर दुसऱ्यांदाच घालत आहे फक्त। तर ही साडी ना व्यवस्थित चोपून बसत नाही, त्यामुळे मी जास्त काही घालत नव्हते, पण आज खूपच छान आणि चापून चोपून बसली होती। आता जो ओसा मी तयार केला होता ना, त्यासोबतच मी इथे कुंकवाच्या डब्या आणि काही सिंदूर पण घेतलेले आहेत वाणासाठी। आता इथल्या बायका संक्रांतीचं हळदी कुंकू काय करत नाही, त्यामुळे म्हटलं मंदिरात गेलं का आपण तिथंच बायकांना वाण वगैरे देऊन टाकूया। तुळशीच्या समोर एक पाट ठेवून त्यावरती ना जेवढे काही खण होते ते सर्व छान असे भरून घेतले आणि दिवा अगरबत्ती वगैरे लावलं। सर्वात अगोदर तुळशीला ओवासण्याची पद्धती आहे, तर तुळशीची पूजा केली। त्यानंतर देवघरामध्ये जेवढे काही देव होते त्या सर्वांना ओवासून घेतलं। त्यानंतर माझ्या सासूबाई आहे वारलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा पण एक सेपरेट खण मी आणला होता, तो त्यांच्या समोर ठेवला। तिथे पण दिवा अगरबत्ती वगैरे लावली। आज एकादशी होती आणि एकादशीला त्यांचा उपवास असायचा, त्यामुळे मी इथे साबुदाण्याची खिचडी आणि चिप्स पापड्या फ्राय केल्या होत्या। तर त्याचाच नैवेद्य त्यांना दाखवला आणि त्यांना ओवासून घेतलं। मंदिरात जाण्याच्या अगोदर तुळशीच्या समोरती जे खण मी पूजलेले होते त्यातला एक खण आणि एक वाटी मी ताटामध्ये काढून घेतला आणि बाकीचे आपल्याला सर्व झाकून ठेवायचे असतात। घरातून बाहेर आल्यानंतर इथे सूर्यनारायणाला पण ओवासून घेतलं। तर मी इथे आलेले आहे मंदिरामध्ये। दरवर्षी ना जरा लवकर असतं ओवासायला पूजा वगैरे, पण यावर्षी 3च्या नंतर मुहूर्त होता। तर खूपच बायका एक सोबतच आलेल्या होत्या आणि जरा उशिरा पण होतं, त्यामुळे मी पण दिवसभराचा उपवास केला होता। या ज्या ताई होत्या ना, तर त्या आमच्या एकदम गावाच्या जवळच्याच मला भेटल्या, त्यामुळे छान आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि एकमेकींना ओवासून घेतलं। हळदी कुंकवाच्या डब्या आणि सोबतच मी सिंदूर पण आणले होते, तर ते पण सर्वांना वाण म्हणून दिले। तिळगुळासाठी तिळाचे लाडू बनवून आणले होते, तर तो पण एक लाडू मी सर्वांना दिला। मंदिरामध्ये ना हनुमानाचं, शीतला देवीचं आणि महादेवाचं पण मंदिर होतं, तर तिथं पण छान अशी पूजा वगैरे करून घेतली। आता बऱ्याच भागांमध्ये ना विडे देण्याची पद्धती आहे, तर बऱ्याच बायकांनी विडे वगैरे पण आणले होते, तर हळदी कुंकू लावून त्यांना पण ते विडे मी दिले। आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आले होते, इथे पण खूपच गर्दी होती आणि बऱ्याच बायकांनी इथे पण वाण वगैरे देण्यासाठी आणला होता। इथे पण बायकांना हळदी कुंकू लावून छान असं ओवासून घेतलं। त्यानंतर मी गेले घरी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बाय, श्री स्वामी समर्थ।